नमस्कार, मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली. भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही असं लिहून देण्यास ठाकरे गटाने नकार दिलाय. याच वेळी आदित्य आणि रश्मी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली इथे जाऊन भेट घेतल्याची बातमी आहे. दिशा सालियान या प्रकरणातून आदित्यला वाचवण्यासाठी ही भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचं प्रसार माध्यमातील बातमीचा दाखला देत उद्धव ठाकरे भेटीच्या बातम्यांचं खंडन का करत नाही असा सवाल केलाय. केसरकर यांनी म्हटलंय की आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटले असं वृत्तपत्रात छापून आलं होतं आणि प्रसार माध्यमांमध्येही तशा बातम्या दाखवल्या गेल्या. मात्र त्यांनी या बातम्यांचं खंडन केलेलं नाही. उद्धव ठाकरेंनीही चर्चा आणि बातम्यांचं खंडन केलेलं नाही. त्यामुळे आंबेडकरांनी उपस्थित केलेला प्रश्न तो योग्य आहे की तुमची गॅरंटी आहे का आणि तुम्ही इतरांना आघाडीत घेण्यास सांगताय. आंबेडकर तत्वासाठी लढणारे नेते, ते त्याच्यासाठीच महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी याचं उत्तर द्यावं असं केसरकरांनी म्हटलंय. याच वेळी उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या दोघींनी एकत्र प्रवास केला. मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यात दोघींनी हजेरी लावली. गुजरातच्या जामनगरमध्ये हा सोहळा होता. सोहळ्याला जाताना मुंबई ते जामनगर दोघींनीही एकत्र प्रवास केला. यामुळे भाजपशी ठाकरे कुटुंबाची जवळीक वाढत असल्याचं म्हटलं जातंय. रश्मी ठाकरे यांनी मोदींची भेट घेण्यामागे दिशा सालियन प्रकरण असल्याचंही आता म्हटलं जातंय. अभिनेता सुशांत सिंग याची मॅनेजर असलेल्या दिशाने आत्महत्या केली होती. मात्र ही आत्महत्या नाही तर खून आहे असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जाहीरपणे केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा सालियनचा खून झाला. तिच्यावर अत्याचार करून खून झाला. त्या आरोपींना का अटक झाली नाही? कोण मंत्री होता? का वाचवण्यात आलं? सचिन वाझेंना पोलीस खात्यात आणून त्या मंत्र्याला वाचवलं असं राणेंनी म्हटलंय. तेव्हापासून राणे पिता पुत्र सतत आरोप करतायत.